नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या स्रोतावर बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे भक्ती, प्रेम आणि समर्पण. हा स्रोत भक्ती या संकल्पनेबद्दल खूप खोलवर विचार मांडतो. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण याच स्रोताच्या मदतीने भक्तीचा नेमका अर्थ काय, तिचं खरं स्वरूप काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याचदा कसं होतं, भक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूजा अर्चा येते, कर्मकांडे येतात. पण हा स्रोत सांगतो की भक्ती म्हणजे या पलीकडचं काहीतरी आहे, खूप वेगळं, खूप खोल. तर मग या सगळ्या बाह्य गोष्टींच्या पलीकडे जाऊन भक्ती म्हणजे नेमकं काय? आपल्या स्रोतानुसार सुरुवात कुठून होते याची? हो, अगदी. हा स्रोत भक्तीची व्याख्या खूप स्पष्ट करतो. भक्ती म्हणजे काय, तर मुळात ईश्वराप्रती असलेलं उत्कट प्रेम. आणि केवळ प्रेम नाही, तर संपूर्ण समर्पण आणि दृढ विश्वास. हे फक्त शब्द नाहीत, ही एक अनुभवायची अवस्था आहे. आणि स्रोत असंही म्हणतो की हे प्रेम कोणत्याही अटींवर नसतं, म्हणजे काहीतरी दिलं म्हणून प्रेम असं नाही. अच्छा, म्हणजे ही केवळ एक धार्मिक विधी किंवा कृती नाहीये, तर ही मनातून, अगदी आतून आलेली एक सहज भावना आहे. स्रोत याला हृदयातून उत्पन्न होणारी शुद्ध भावना म्हणतो, बरोबर? अगदी. पण मग ही भावना ती कशी वाढते, किंवा यात काही अडथळे वगैरे येतात का? स्रोत काय म्हणतो? हो, येतात ना. स्रोत याबद्दलही बोलतो. म्हणजे खरी भक्ती जर साधायची असेल तर सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे आपला अहंकार. अहंकार, आपलं मीपण, आपल्या इच्छा, आपले स्वार्थी विचार, हे सगळं बाजूला ठेवावं लागतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला असं पूर्णपणे ईश्वरामध्ये विलीन करते, तेव्हाच खरी भक्ती सुरू होते, असं या स्रोतामध्ये मांडलंय. अच्छा. यालाच समर्पण म्हणतात. हे अर्थातच सोपं नाही, बरोबर. पण भक्तीच्या मार्गावर हे खूप आवश्यक मानलं गेलंय. आणि हे जे समर्पण आहे किंवा ही जी प्रेमाची भावना आहे, ही कोणासाठी मर्यादित आहे का? म्हणजे समाजातले काही विशिष्ट लोकच हे करू शकतात असं काही? नाही, अजिबात नाही. आणि मला वाटतं हा या स्रोतामधला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. भक्ती कोणतीही सामाजिक किंवा भौतिक अट पाहत नाही. ती व्यक्तीची जात बघत नाही, तिचं वय किंवा लिंग बघत नाही. ती व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब यानेही काही फरक पडत नाही. भक्तीचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. याची काही उदाहरणं दिली आहेत का स्रोतामध्ये? म्हणजे हा मुद्दा अजून स्पष्ट होईल. हो, नक्कीच. स्रोत आपल्याला काही खूप छान उदाहरणं देतो. जसं की आपण तुलसीदासांचं नाव ऐकतो, जे उच्चवर्णीय मानले जात. किंवा मीराबाई, राजघराण्यातल्या होत्या, पण त्यांनी समाजाचा विरोध पत्करून आपली भक्ती जपली. बरोबर. आणि दुसरीकडे बघा, संत रविदास, ते चर्मकार समाजाचे होते, पण त्यांची भक्ती ही तितकीच मोठी, तितकी श्रेष्ठ मानली जाते. अच्छा. अगदी अलीकडचं उदाहरण घेतलं तर साईबाबा, तिथेही सर्व स्तरांतील लोक त्यांच्या भक्तीने जोडले गेलेले दिसतात. स्रोत हेच सांगतो की या सगळ्यांना भक्तीने एकाच पातळीवर आणलं. म्हणजे हे अगदी स्पष्ट होतंय की भक्तीचा खरा संबंध माणसाच्या बाह्य ओळखीशी नाहीये. त्याचं सामाजिक स्थान काय किंवा त्याच्याकडे किती संपत्ती आहे याच्याशी नाही, तर त्याचा संबंध आहे त्याच्या आतल्या अवस्थेशी, मनात होणाऱ्या बदलांशी आणि त्याचं ईश्वराशी जे काही व्यक्तिगत नातं जुळतं त्याच्याशी आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर हा स्रोत आपल्याला काय सांगतो की भक्ती ही एक खूप खोल आंतरिक अनुभूती आहे. यात प्रेम, समर्पण आणि ईश्वराशी एकरूप होण्याची जी तळमळ आहे ती सर्वात महत्वाची आहे. आणि ही अनुभूती म्हणजे जात, पंथ, वय, लिंग किंवा आर्थिक स्थिती या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन कुणालाही अनुभवता येते. हाच भक्तीचा खरा आणि सर्वसमावेशक गाभा आहे. तर मग जाता जाता एक विचार मनात येतोय, जो या स्रोताच्या आधारावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. तो असा की जर भक्तीचं खरं सार बाह्य कर्मकांड किंवा आपल्या ओळखींमध्ये नाहीये, तर ते आंतरिक भावना, समर्पण आणि प्रेमात आहे, मग आजच्या जगात भक्तीबद्दल ज्या काही आपल्या कल्पना आहेत किंवा प्रथा आहेत, त्यांना हे सखोल आकलन, हे आपण जे आता बोललो, ते कसं आव्हान देऊ शकतं किंवा कदाचित त्यांना अधिक अर्थपूर्ण कसं बनवू शकतो, यावर विचार करायला नक्कीच हरकत